एका नावासाठी तब्बल 16 वर्षांचं युद्ध. हे शक्य आहे का? ऐकायलाच किती विचित्र वाटतं, नाही का? पण हो, हे खरं आहे. आणि आज आपण ज्या संघर्षाबद्दल बोलणार आहोत ना, तो खरं तर फक्त एका नावाचा नव्हता. तो होता अस्मितेचा, तो होता सन्मानाचा. आणि हा प्रश्न साहजिकच आहे की एखाद्या विद्यापीठाच्या नावासाठी कोणी इतकी मोठी लढाई का लढेल? 16 वर्ष? हो, 16 वर्ष. ह्या संघर्षात काय काय झालं ते आपण पुढे पाहणारच आहोत. हा आकडा बघा, 25,000. या संघर्षातून जो हिंसाचार उसळला त्याचा थेट फटका 25,000 दलित बांधवांना बसला. आणि हो, हा फक्त एक आकडा नाहीये. याच्या मागे हजारो कुटुंब आहेत, त्यांची घरं आहेत, त्यांच्या वेदना आहेत. आणि त्याहूनही मोठी भयानक किंमत होती मानवी जीवनाची. तब्बल 27 लोकांनी या संघर्षात आपले प्राण गमावले. विचार करा, एका नावासाठी 27 बळी. हे एका ध्येयासाठी दिलेलं सर्वोच्च बलिदान होतं. तर हा सगळा संघर्ष सुरू कसा झाला याची ठिणगी पडली तरी कुठे? चला, अगदी सुरुवातीपासून सगळं समजून घेऊया. 27 जुलै 1978 महाराष्ट्र सरकारने एक निर्णय जाहीर केला. मराठवाडा विद्यापीठाचं नाव बदलण्याचा. आता वरकरणी पाहिलं तर हा एक साधा सरकारी निर्णय वाटेल, बरोबर? पण तसं अजिबात नव्हतं. या एका निर्णयामुळे अख्ख्या राज्यभर दंगी उसळल्या, प्रचंड हिंसाचार झाला. आणि ह्याच विरोधाभासात या संपूर्ण संघर्षाचं मूळ दडलेलं आहे. पण प्रश्न हा आहे की एवढा मोठा वणवा पेटलाच का? हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीबद्दल जाणून घ्यावं लागेल ज्यांच्या नावावरून हा सगळा संघर्ष उभा राहिला. या संपूर्ण लढ्याच्या केंद्रस्थानी होती एक व्यक्ती आणि त्यांचा कधीही न पुसता येणारा असा वारसा. आणि हा वारसा समजून घेण्यासाठी दलित हा शब्द आणि त्याचा अर्थ समजून घेणं खूप महत्वाचं आहे. दलित म्हणजे असा समुदाय ज्याला ऐतिहासिकदृष्ट्या आपल्याच समाजात हिंदू चातुर्वर्ण व्यवस्थेच्या बाहेर ठेवलं गेलं, ज्यांना अस्पृश्यतेसारख्या अमानुष प्रथांना सामोरं जावं लागलं. हा तो समाज आहे ज्याने पिढ्यानपिढ्या सामाजिक अन्यायाचा सामना केला आणि आपल्या हक्कांसाठी अविरत लढा दिला. आणि याच दलित समाजातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे आले. ते कोण होते? ते होते भारताच्या संविधानाचे शिल्पकार. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अस्पृश्यता संपवण्यासाठी वाहून घेतलं. आणि म्हणूनच ते फक्त एक व्यक्ती नव्हते, तर सामाजिक न्याय आणि समानतेचं एक शक्तिशाली प्रतीक बनले होते. त्यांनी एक मंत्र दिला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि हा फक्त एक नारा नव्हता, ही होती एका मोठ्या सामाजिक क्रांतीची मशाल. आजही लाखो लोकांसाठी हे शब्द प्रेरणास्रोत आहेत. आणि म्हणूनच जेव्हा मराठवाडा विद्यापीठाला त्यांचं नाव देण्याचा प्रस्ताव आला, तेव्हा त्यांच्या अनुयायांसाठी हा केवळ एक नाम बदलाचा विषय नव्हता. नाही, तो होता सन्मानाचा प्रश्न, प्रतिष्ठेचा प्रश्न आणि इतिहासात आपलं हक्काचं स्थान मिळवण्याचा एक प्रयत्न. तर याच सन्मानाच्या अस्मितेच्या लढाईतून एका मोठ्या संघर्षाला सुरुवात झाली. तब्बल 16 वर्ष चाललेला संघर्ष, जो इतिहासात नामांतर आंदोलन म्हणून ओळखला जातो. जसं मी म्हटलं, ही लढाई काही 1-2 वर्षांची नव्हती, तब्बल 16 वर्ष चाललीयत. बघा, 1978 मध्ये निर्णयाची घोषणा झाली आणि दंगली उसळल्या. मग 1979 मध्ये एक ऐतिहासिक लाँग मार्च काढण्यात आला. आणि ह्या सगळ्या संघर्षानंतर अखेर 1994 मध्ये या आंदोलनाला यश मिळालं. म्हणजे हा काही रागाचा एक छोटासा स्फोट नव्हता की जो झाला आणि शांत झाला. नाही, हा 1.5 दशकाहून अधिक काळ चाललेला सामाजिक तणाव होता, राजकीय लढाया होत्या आणि हे सगळं अविरतपणे चालू राहिलं. यावरून या आंदोलनात सहभागी लोकांची आपल्या ध्येयाप्रती असलेली निष्ठा किती जबरदस्त असेल याची कल्पना येते. आणि मग 16 वर्षांच्या या अथक संघर्षानंतर, त्यागातून अखेर विजय मिळाला. पण हा विजय साजरा करण्याआधी त्यासाठी जी मोठी किंमत चुकवावी लागली, तिची आठवण करणं खूप गरजेचं आहे. 27 हुतात्मे. आपण मगाशी हा आकडा पाहिला. पण हे फक्त आकडे नाहीत, ही खरी माणसं होती ज्यांनी या लढ्यात आपलं बलिदान दिलं. यात अविनाश डोंगरे नावाचा एक लहान मुलगा होता. सुहासिनी बनसोडे, जनार्दन मवाळे, अब्दुल सत्तार, प्रतिभा तायडे अशी अनेक नावं आहेत. ही सगळी माणसं या नामांतर लढ्याचे नायक आहेत, शहीद आहेत. आणि ह्याच सगळ्यांच्या त्यागातून, इतक्या बलिदानानंतर अखेर तो दिवस उजाडला. तारीख होती 14 जानेवारी 1994. तब्बल 16 वर्षांनंतर सरकारने तडजोड केली
आणि आंदोलनाची मागणी शेवटी मान्य झाली. तो प्रदीर्घ खडतर संघर्ष अखेर यशस्वी झाला. तर झालं असं की मराठवाडा विद्यापीठाचं नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं करण्यात आलं. म्हणजे हा एक नामविस्तार होता, एक प्रकारची तडजोड होती. या डॉक्टर आंबेडकरांचं नाव जोडून आंदोलकांची मागणी पूर्ण झाली, पण सोबतच मराठवाडा ही प्रादेशिक ओळखही कायम राहिली. दोन्ही बाजूंसाठी हा एक गुंतागुंतीचा पण अखेर संघर्षाचा शेवट करणारा तोडगा ठरला. पण ज्यांनी या लढ्यात आपलं बलिदान दिलं त्यांचं काय? त्यांना कसं विसरता येईल? म्हणूनच 2013 साली नागपूरमध्ये एक नामांतर शहीद स्मारक उभारण्यात आलं. आणि विशेष म्हणजे हे स्मारक त्याच जागी आहे जिथे अविनाश डोंगरे या लहान मुलाचा मृत्यू झाला होता. त्या 27 हुतात्म्यांच्या सन्मानार्थ त्यांची आठवण आजही जपली जाते. तर मग या संपूर्ण कहाणीतून आपण काय शिकतो? पुन्हा तोच प्रश्न की एवढं काय असतं एका नावात? उत्तर सोपं आहे. ते फक्त एक नाव नव्हतंच मुळी, ते एक प्रतीक होतं. आणि एकाच प्रतीकाचे 2 अर्थ होते. समर्थकांसाठी ते होतं सन्मान आणि सामाजिक न्यायाचं प्रतीक, तर दुसरीकडे विरोधकांसाठी ते होतं प्रादेशिक अस्मितेवरचा हल्ला आणि एक राजकीय खेळी. आणि हेच नामांतर आंदोलन आपल्याला सिद्ध करून दाखवतं की नाव हे कधीच फक्त एक नाव नसतं, ते एक असं प्रतीक असतं ज्यात इतिहास, ओळख आणि न्यायासाठीचा मोठा संघर्ष भरलेला असतो. याचाच अर्थ आपल्या रोजच्या आयुष्यातली साधी सामान्य दिसणारी प्रतीकं त्यांच्यात लोकांना एकत्र आणण्याची किंवा त्यांच्यात फूट पाडण्याची एक प्रचंड अनपेक्षित ताकद दडलेली असू शकते. आणि म्हणूनच हा सगळा इतिहास पाहिल्यावर एक प्रश्न नक्कीच पडतो. आज आपल्या जगात, आपल्या समाजात अशी कोणती प्रतीकं आहेत जी दिसायला साधी वाटतात पण त्यांच्यामध्ये अशीच अनपेक्षित शक्ती दडलेली आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?